बाळासाहेब मला हे सांगा की आज जिल्हाधिकारी एक मेंबर साहेबांची नियुक्ती करण्यात आली आपल्या हस्ते नियुक्ती करण्यात आली काय सांगा? जालना शहराचं शहर जिल्हाध्यक्षपद या आधीचे जे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय रशीद पहलवान साहेब यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालो। निवडणुका महानगरपालिकेच्या असो नगरपालिकेच्या असो या तोंडावर आलेल्या आहेत। अशा वेळेस हे पद रिक्त राहणं हे पक्षासाठी धोकादायक होतं आणि म्हणून परवा दिनांक 3 तारखेला आढावा बैठक मुंबईमध्ये पार्टीने ठेवलेली होती। त्या ठिकाणी सन्माननीय अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल जी असतील, सगळेच राष्ट्रवादीची नेते मंडळी उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये मी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली की जालना शहरासारखं मोठं शहर आहे जिथं 70-75 हजार मुस्लिम मतदार आहे, जिथं 30-35 हजार दलित मतदार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मतदार महत्त्वाचा फॅक्टर आहे। आजपर्यंत निर्णय विजय कुणाच्या बाजूनी, भले मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून मागे कोणीतरी एक जण उभे होते, पण विजय जरी मिळाला नसला तरी विजय कोणाला करायचं हे मात्र मुस्लिम समाज निश्चित ठरवू शकतो आणि म्हणून या समाजाला बाजूला ठेवून चालणार नाही, याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे याच्या हातात। आणि म्हणून शेख महमूद सारखं एक अतिशय अनुभवी नेतृत्व गेल्या 30 वर्षापासून जे या शहरामध्ये काम करत आहे, 20 वर्षापासून काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि अशा या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अतिशय संघटन चांगलं बांधलं होतं काँग्रेसचं, याच्यात काही संशय नाही। म्हणून तर काँग्रेसच्या आमदारांना या ठिकाणी निवडून येणं सोपं झालं होतं आणि म्हणून असं हे व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळं पक्षाची ताकद निश्चित वाढली आहे। हार तुरे आता झालेले आहेत। शेख महमूद साहेबाचाही स्वभाव कामाचा आहे। निश्चित पद्धतीनं आता या क्षणापासून, उद्या नाही तर या क्षणापासून या शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी पावले उचलावीत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीला एक सायझेबल 2 अंकामध्ये आकड्यामध्ये नगरसेवक देण्याचं काम त्यांनी करावं अशी पक्षाची अपेक्षा आहे। कारण ही अपेक्षा मी मुंबईलाही त्या मीटिंगमध्ये बोलून दाखवली आढावा बैठकीत आणि मला वाटतं की माझ्या अपेक्षेवर, पक्षाच्या अपेक्षेवर शेख महमूद खरे उतरतील। मी त्यांच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद।